श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. नमस्कार, मी किरण बारी. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. हा माझा मुलगा दयांशू. हा तिसरीला आहे. याची शाळा सकाळी असल्याने माझे रुटीन 6 वाजेपासून चालू होऊन जाते. त्याचा टिफिन बॉटल रेडी करणे, त्याची तयारी करणे आणि त्याला शाळेत वाटे लावणे. त्यानंतरच किटू सुद्धा त्या पाठोपाठ उठली. राधे राधे किटू. मग माझ्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने. गरम पाणी पिले. किटू घरात फिरतच होती. किटूच्या पप्पांचा डाएट नाश्ता रेडी आहे. माझी तयारीही झाली. आज किटूची आंघोळ किटूच्या पप्पांनी घातली. आता स्वयंपाकाची वेळ. आज स्वयंपाकाला तुरीच्या दाण्यांची चटणी बनवण्याचे ठरवले. मस्त तुरीचे दाणे भाजले. शेंगदाणे, मिरच्या हे सगळं भाजून घेतलं. शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण यांचं बारीक वाटण घालून तुरीचे दाणे वाटून घेतले. ते थोडे जाड भरडेच ठेवले. सोबतच बाजरीची भाकरी. हे सगळं करत असताना आमच्या आहोंचा आवाज आला, किटूला खायला दे म्हणून. मग किटूला आणि किटूच्या पप्पांना ॲपल दिले. किटूच्या पप्पांनी ते कापले, किटूला दिले आणि स्वतःही खाल्ले. किटूने मला आवाज देऊन बोलवून घेतले आणि तिने ते ॲपल मलाही खाऊ घातले. आमचे किटू खूप प्रेमळ आहे, खूप मायाळू आहे. त्यानंतर माझा अर्धवट सोडलेला स्वयंपाक पूर्ण करायला घेतला. तुरीच्या दाण्यांच्या चटणीसाठी मसाल्याची फोडणी घातली. त्यात मीठ, थोडी हळद घातली. दाण्यांचे वाटण टाकले आणि कोथिंबीर अशी मस्त बारीक चिरून टाकली. साईडला बाजरीच्या भाकरी होत होत्या. माझा स्वयंपाक रेडी झाला आहे. सोबतच मस्त सलाड आणि लोणचं आहे. या जेवणाला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय बाय. श्री स्वामी समर्थ.